अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याकडून काही चुका होता. कोणत्या साध्या मोठी कोणती चूक असेल त्या चुकाचं प्रायचित्त कसं करायचं. काही नियम गुरुचरित्र पारायण करत असताना काही नियम आपले मोडले, नियम जर आपल्याला पाळणं शक्य नाही झाले, मग त्याच्याबद्दल प्रायचित्त काय आहे, कशा संदर्भात आपण प्रायचित्त करायला पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मी शून्य आहे, मी फक्त एक माहिती सांगतोय आपल्याला की अशा पद्धतीने आपण प्रायचित्त करू शकता. आणि खूप जण आहे ना भीता, खूप जण घाबरता, खूप जण रडता की आमचं अशा पद्धतीने झालं, त्याच्यामुळे खूप जण रडता, मनाला लावून घेता. तर त्यांच्यासाठी एकच मला सांगणं आहे की आपण जास्त घाबरायला नाही पाहिजे. दत्त महाराज जेवढे प्रेमळ आहे तेवढे शासन करणारे पण आहे, लक्षात ठेवा. दत्त महाराजांना इझी घेऊ नका. खूप जण गुरुक्षेत्राची पोथी ना खूप जण इझी घेता. खूप जण केंद्रामध्ये मठामध्ये, आता मी बघतोय केंद्रामध्ये मठामध्ये खूप जण बसताय. काही काही जण पोथी वाचन करत असताना झोपी जाता, डायरेक्ट झोपता आणि दुसऱ्यांना त्रास देता. तर तुम्हाला जर झोप येत असेल तर सोपा उपाय गोमूत्र अंगावर शिंपडायचं. तुम्ही केंद्रामध्ये बसा, मठामध्ये बसा, घरी बसा, कुठेही बसा, आपल्यामुळं कोणाला त्रास व्हायला नाही पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता खूप जणांना गुरुचरित्र पारायण करत असताना मध्येच कोणाला मासिक धर्म आला तर खूप महिला सेवेकरी फोन करून रडता की महाराजांनी आमच्या सोबत असं का बरं केलं. हे बघा, जे मासिक धर्म आहे तो नैसर्गिक आहे, तो येणारच आहे, याच्यामध्ये महाराजांचा काही रोल नाहीये, हे लक्षात ठेवा. दोष देऊ नका आणि स्वतःला पण दोष देऊ नका की मला पारायण करायचं होतं, खूप इच्छा होती, पण अशा मध्येच प्रॉब्लेम आला. बघा, दत्त महाराजांनी एकच गोष्ट सांगितलेली, संकट हे येत असतात, मध्ये संकट आले की घाबरायचं नाही. पारायण वाचन आपण मध्ये कोणाला तरी वाचायला लावायचं आणि परत नंतर करायचं. वर्षभर तुम्ही कधी पारायण करू शकता, असं नाही. खूप जणांचं काय होतं की आम्ही खूप मोठी तयारी करून ठेवली आणि मध्येच आम्हाला मासिक धर्म आला. मासिक धर्म येणं हे पण एक नैसर्गिक क्रिया आहे, नवीन उत्पत्ती. त्याला दोष देऊ नका आणि रडू अजिबात नका. हे मला खूप फोन आले, मेसेज आले, त्याच्यावर हे उत्तर आहे. दुसरं उत्तर, प्रायचित्त काय, आपल्या चुका काय काय होता. सगळ्याच जण म्हणता मग गुरुचरित्र वाचन करताना आम्ही चुकून गादीवर बसलो, मग प्रायचित्त काय. गुरुचरित्र वाचन करत असताना आम्ही चुकून बाहेरचं अन्न खाल्लं, बाहेरचं पाणी पिलं, चुकून होतंय. ज्या गोष्टी चुकून होता त्याला एकच प्रायचित्त म्हणजे असं आहे की रोज रात्री विष्णू सहस्रनाम वाचावं, ऐकावं आणि महाराजांना लोटांगण घालून महाराजांना नाक घासून क्षमा प्रार्थना करायची, पण परत नाही करायचं. आपल्या चुका काय होता, खूप जण काय म्हणतात मग खाण्यापिण्याबद्दल खूप जण भयभीत असतात, खूप घाबरतात की मग जेवण हेच करायला पाहिजे का, हेच करायला पाहिजे का, हेच जेवण करायचं का. मुळामध्ये महिलांनी गुरुचरित्र पारायण करायला चालतच नाही, हा सगळ्यात पहिला एक नियम आहे, लक्षात ठेवा. हे जे खूप नियमाचं भाऊ करता ना, मला मेसेज येतात, फोन येतात महिलांचे की दादा मग मी हे खाल्लं चुकून, मग काय करायचं, मग रडता. असं नाही. मुळामध्ये महिलांनी गुरुचरित्र पारायण करायला सांगितलंच नाहीये. दत्त अवधूत स्वामी टेंबे स्वामींनी पण सांगितलं महिलांनी गुरुचरित्र पारायण करायला चालतच नाही, नाही चालत महिलांनी. पण महिलांनी मग आता दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र तुम्ही वाचत असाल, ते वाचायला काय प्रॉब्लेम माहिती का, ते त्याच्यामध्ये मूळ गुरुचरित्र वाचायला वेळ लागतो 4 तास 5 तास, 4 तास कमीत कमी. इमानदारीने जर व्यवस्थित वाचला ना 4 ते 5 तास लागतात मूळ गुरुचरित्र वाचायला. दिंडोरीपर्यंत मध्ये असं आहे की त्याच्यामध्ये जे तो सार आहे, दिंडोरीपर्यंत वाचायला काही काही जण 15 मिनिटात वाचता, काही काही जण 1 घंट्यामध्ये वाचता, 1.5 घंट्यामध्ये वाचता, 1.5 घंट्यामध्ये. म्हणून लक्षात ठेवा, महिलांनी गुरुचरित्र वाचायला सांगितलेलं नाहीये, मूळ गुरुचरित्र. म्हणून महिलांनी दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र आहे ते वाचलं तर नियमाचं जास्त बाऊ न करता, जास्त नियमाचा तुम्ही बाऊ केला तर सगळ्यात पहिले हाच नियम आहे की महिलांनी गुरुचरित्र पारायण करायला चालत नाही. दिंडोरीपर्यंत तुम्ही वाचू शकता, ते सार आहे,
एक लक्षात ठेवा. 1-1.5 तासामध्ये गुरुक्षेत्र नाही होत. आणि दुसरी एक गोष्ट, आपलं मन स्थिर व्हायला पाहिजे. असा कोणताच व्यक्ती नाही त्याचं मन स्थिर 4-4 घंटे स्थिर राहील. खूप जण बघतो मी आता मठामध्ये, केंद्रामध्ये काही जण फोनवर गप्पा मारत असतात, काही जण व्हिडिओ शूट करत असतात, काही जण एकमेकांशी गप्पा मारत असतात, आणि एक जण गुरुचरित्र वाचत असतो माईकवर आणि दुसरे जण गप्पा मारत असतात. अशा पद्धतीने त्या गुरुचरित्र पोथीचा अपमान करू नका. नाही जमत ना, तुम्ही घरी वाचन करा, आपण आपलं स्वतः वाचन करा, पण त्या गुरुचरित्र पोथीला इझी घेऊ नका. काही ती गुरुचरित्राची पोथी आहे. काही लोक भ्रमिष्ट झालेले आहे बरं का, सोपी गोष्ट नाही ती. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, दत्त महाराजांची लीला आहे की दत्त महाराजांचं म्हणणं काय, तुमचं मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. बरोबर आहे, मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र, पण नियमाला धरून. नियम म्हणजे कोणते? सगळ्यात पहिले ब्रह्मचर्याचं पालन. हा नियम कोणीच तोडू नका. तुम्ही छोटं गुरुचरित्र वाचा, मोठं वाचा, दिंडोरप्रणीत वाचा, ब्रह्मचर्याचं नियम पालन करायचं होत असेल तर गुरुचरित्र वाचा, नाही तर वाचू नका. याला प्रायश्चित्त काय? मग दुसरं काय प्रायश्चित्त? ब्रह्मचर्याचं पालनच महत्वाचं आहे याच्यामध्ये मुख्य. दुसरी गोष्ट, खाण्यापिण्यामध्ये खूप जणांचं काय होतं, खाण्यापिण्यामध्ये मग भात चालतो का, वरण चालतो का, सगळ्या पालेभाज्या चालतात, सगळ्या पालेभाज्या चालतात, काही हरकत नाहीये. एक धान्य खायचं काय? एक धान्य म्हणजे काय? पोळी असेल, चपाती असेल, गहू असेल, बाजरी, तुम्ही जे रोज जेवता तेच जेवायचंय, दुसरं काहीच नाही. चुकून तुम्ही गादीवर बसले, चुकून कोणाचं पाणी पिलं, नाक घासायचं, महाराजांना विनंती करायची आणि विष्णू सहस्रनाम रोज ऐकायचं. विष्णू सहस्रनाम रोज ऐकावं किंवा वाचावं, त्याच्याशिवाय झोपायचं नाही. लक्षात ठेवा, त्याच्याशिवाय झोपायचं नाही. आपण मठामध्ये, केंद्रामध्ये जेव्हा गुरुचरित्र पारायण करायला जातो, तर आपण आपल्या घरून निघलं की डायरेक्ट त्या स्थानात जायचं आणि तिथून वाचन झाल्यानंतर डायरेक्ट आपल्या घरी यायचं. खूप जण म्हणणार आम्ही मैत्रिणीकडे चाललो, आम्ही दुसरीकडे चाललो, इथं चाललो. आपण ती जागा सोडून, म्हणजे गुरुचरित्र वाचन झालं की डायरेक्ट ती शक्ती आहे की ती झालेली सेवा आहे, ती केल्यानंतर डायरेक्ट आपल्या घरी जायला पाहिजे. डायरेक्ट आपल्या घरी जायला पाहिजे. गुरुचरित्र वाचन कालामध्ये मौन धारण करायला पाहिजे. ते वाचनापुरतं तरी मौन धारण करायला पाहिजे. लक्षात ठेवा, उगा आपल्याला फक्त संख्या वाढवून काही कामाचं नाही. नुसती संख्या दाखवायची, एवढी मोठी संख्या. आणि काही जण गुरुचरित्र वाचत पण नाही हो, नुसते बोट फिरवता. असं करू नका, भ्रमिष्ट होतावर काही जण भ्रमिष्ट झालेले. लक्षात घ्या, गुरुचरित्र सोपं नाहीये, सोपं नाहीये. पण मनापासून दत्त महाराजांना विनंती केली ना, आपण नियमाने जर केलं ना, आपल्याला काहीच आपल्या केसाला धक्का लागणार नाही. नियमाने केलं तर, आपण जर नियम नाही पाळले, नियम पाळायचे म्हणजे काय, सगळ्यात सोपं म्हणजे काय, गुरुचरित्र वाचा. देवाने आपल्याला वाचा दिली, मोठ्याने गुरुचरित्र वाचा, नुसते बोट फिरू नका. काही जण माईकवर बोलता, आपण नुसतं बसतो, झोपतो, गप्पा मारतो, इकडे तिकडे बघता. काही जण गुरुचरित्र पारायण करत असताना इकडे तिकडे बघतात, त्यांचं मनच लागत नाही. म्हणून महिलांनी गुरुचरित्र वाचायला नाही पाहिजे. पुरुषांचं पण मन लागत नाही लागत, पण ते मन लागावं लागतं. महिलांचं मन नाही लागत, म्हणून गुरुचरित्र पारायण आहे. टेंबे स्वामींनी गुरुचरित्र पारायण महिलांना करायला नाही सांगितलेलं आहे. मोठं गुरुचरित्र दिंडोरीपर्यंत हे सार आहे. दिंडोरीपर्यंत मध्ये तुम्ही 1 घंट्यामध्ये 1.5 घंट्यामध्ये वाचन मोकळं होऊन जाता आणि म्हणता आम्ही गुरुचरित्र पारायण केलं. अहो, तुम्ही केलं बरोबर आहे, पण नियमाचं बहु जास्त करायचं नाही, जास्त घाबरायचं नाही. की तुम्हाला जर मासिक धर्म आला, रडायचं नाही. एखादा नियम तुमचा चुकला, चुकून गादीवर बसला, चुकून हे, तर अशा वेळेस काय करायचं, नाक घासायचं आणि महाराजांची माफी मागायची. एकच गोष्ट आहे. परत आपण आता गुरुचरित्र पारायण करतोय, तर मग असं म्हणायचं नाही की सगळ्यांना मी गुरुचरित्र पारायण करते, मी गुरुचरित्र पारायण करते. अशा गोष्टी नाही करायच्या. जास्त अति बहु करायचं नाही, अति गोष्टी करायच्या नाही. कसं तुम्ही अति गोष्टी केल्या की महाराजांना नाही आवडत. मग अशा गोष्टी आपण करतोय ना, तर आपण करतोय तर आपल्यापर्यंत ठेवा. आपण आपलं शांत बसायचं, नामस्मरण करायचं. आणि गुरुचरित्र पारायण करताना खूप चिडचिड होते, उष्णता येते, सोपं नाही ते. खूप माणसाला ऊर्जा प्राप्त होते खूप. जो गुरुचरित्र वाचतो ना, जो वाचेल त्याला लक्षात येईल पहा.
आज 3रा दिवस आहे. एवढी ऊर्जा आहे ती, काय करावं काय नाही. आणि ती अशी ऊर्जा अशा वायफट गोष्टीकडे ती ऊर्जा वाया घालायची नाही. कोणाला टाळून पाडून बोलायचं नाही, कोणाला वादविवाद करायचं नाही, कोणाला भांडणं करायचे नाही. शांत राहणं ते महत्वाचे. आपली आलेली ऊर्जा आहे ती ऊर्जा साठवून ठेवायची, नामस्मरण करायचं आणि त्या ऊर्जेचा चांगला वापर करायचा. तुम्ही जर गुरुचरित्र वाचन करून दुसऱ्यांना उलट बोलत असाल, कोणाला त्रास देत असाल, कोणाला काही गोष्टी करत असाल, ते करून काहीही फायदा नाही. आणि अजून तुम्ही गुरुचरित्र वाचन करताय, झोप येते तुम्हाला, तर गोमित्र अंगावर घ्या. प्रभावी उपाय. हा उपाय तुम्हाला कोणीच सांगणार नाही. गोमित्र आपल्या अंगावर घ्यायला पाहिजे. जे गुरुचरित्र वाचन करताना त्यांनी गोमित्र, मी म्हणतो 2 अध्याय 3 अध्याय 5 अध्यायाला घ्यायला पाहिजे. गुरुचरित्र वाचन करताना मध्ये उठलं चालेल का? चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मध्ये उठवू शकता, उठायचं, गोमित्र घ्यायचं, परत बसायचं, काही प्रॉब्लेम नाही. फक्त झोपू नका. गुरुचरित्र वाचन करताना झोपू नका. प्रायचित्तामध्ये महाराजांना दर्शन घ्यायचं, रात्री झोपायच्या वेळेस नाक घासायचं, महाराजांना म्हणायचं, महाराज दिवसभरात काही माझ्याकडून काही चुका झाल्या असेल त्यावर माफी मागावी आणि प्रायचित्त करावं. चुकून तुम्ही गादीवर झोपला असेल, चुकून काही गोष्टी झाल्या असेल तर परत करायच्या नाही त्या गोष्टी. लक्षात ठेवा, त्या गोष्टी एकदाच. काही काय होतं, खूप जणांचे मला फोन येतात, मेसेज येतात की रात्री ते म्हणतात की दादा आम्ही झोपीतच, आम्हाला ब्रह्मचर्य आमचं झोपीतच गेलं, मग काय करायचं आता? होतं तसं, झोपीतच त्यांचं ब्रह्मचर्य जातं. अशा वेळेस सरळ महाराजांना माफी मागणं हाच तुम्हाला पर्याय आहे. म्हणून गुरुचरित्र पारायण काळामध्ये ब्रह्मचर्य पालन करणं हाच सगळ्यात मोठा टास्क आहे. हीच मोठी कला आहे की ब्रह्मचर्य आपलं मनावर कंट्रोल यायला पाहिजे. 7 दिवसामध्ये तुमची परीक्षा असते. 7 दिवसमध्ये तुमची परीक्षा असते. 7 दिवसामध्ये तुम्हाला शांत बसायचंय, म्हणजे कोणाला विनाकारण वादविवाद करायचं नाही, भांडणं करायचे नाही. 7 दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येईल. 7 दिवसामध्ये मन स्थिर होईल. मन स्थिर व्हायला पाहिजे. 7 दिवसामध्ये कोणाला बोलायचं नाही, कोणाला वादविवाद करायचं नाही, आपलं ब्रह्मचर्याचं पालन करायचं, वाईट विचार मनात आणायचे नाही. तुम्ही जर 7 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण करता, समजा मठामध्ये केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण वाचताय आणि तुमचं लक्ष इकडे तिकडे जातंय, वाईट विचार डोक्यामध्ये येत आहे, असं करून काहीही फायदा नाही. 7 दिवसामध्ये महिला असेल, छान साड्या नेसून असेल, चांगल्या गोष्टी करून आपण गुरुचरित्र पारायण करायला जातो, तसंच आपला मोबाईल आपला बाजूला ठेवावा. तुम्ही 1 घंटा 2 घंटे जेव्हा जितकी सेवा करणार त्या वेळेमध्ये आपला मोबाईल स्विच ऑफ करून ठेवायचा, म्हणजे आपलं लक्ष विचलित नाही झालं पाहिजे. नाही तर बसल्या बसल्या मोबाईल बघणार. काही जण बसल्या बसल्या चॅटिंग करता, मी बघितलेलं आहे या गोष्टी. काही जण बसल्या बसल्या चॅटिंग करता, काही जण नुसते फोटो काढण्यासाठी येत असता, काही जण नुसते व्हिडिओ काढण्यासाठी येत असता, काही जण नुसतं दिखाव्यासाठी येत असता. आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरू नाही लोकात, काही गरज नाही. आपण गुरुचरित्र करतोय ना, तर लोकांना दाखवायची गरज नाहीये. ठीक आहे, पोथीचा फोटो ठीक आहे, लोकांना हे करण्यासाठी ठीक आहे, कारण की आपल्यामुळे कोणतरी बसलं पाहिजे अशी अपेक्षा असते. पण नुसतं तुम्ही स्टाईल मारण्यासाठी किंवा दिखावा करण्यासाठी फोटो ह्या गोष्टी काढणं बंद करा. काही आवश्यकता नाही त्याची. महाराजांचा काढला खूप झालं, दिखावासाठी काही करू नका. आणि आपण जेवढी केलेली सेवा आहे ती जेवढी गुप्त ठेवणार तेवढं खूप महत्वाचं आहे. मग तुम्ही म्हणणार दादा तुम्ही कशाला फोटो काढता? मी कशाला काढतो की माझ्यामुळं किंवा याच्यामुळं, ह्या फोटोमुळं कोणाच्या मनात तरी व्हायला पाहिजे बाबा मी गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे, त्यासाठी आपण करतो, बाकी दुसरं काही नाही. म्हणून प्रायचित्त आहे, महाराजांचं दर्शन घ्या, महाराजांना विनंती करायची, नाक घासायचं आणि याच्या पुढे करायचं नाही. कोणाच्या घरचं खायचं नाही, खायला असेल तर महाराजांना नाक घासणं हेच आपलं प्रायचित्त आहे, दुसरं काही नाही. याच्या पुढे परत ती चूक करायची नाही 7 दिवस, हे लक्षात ठेवा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.